अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलं। 20 पेक्षा जास्त मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता इथे व्यक्त करण्यात आली आहे। हॉस्टेलवर विमान कोसळल्याने जवळपास 15 डॉक्टर जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते। अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हा रनवे आहे। या विमानतळावर एअर इंडियाचं अहमदाबाद लंडन विमान 1:38 टेक ऑफ झालं। रनवे पासून थोड्या अंतरावर बीजे मेडिकल कॉलेजचं वसतिगृह आहे। हे अहमदाबादचं विमानतळ आहे आणि इथून हे वसतिगृहाचं हवाई अंतर साधारण 1.5 ते 2 किलोमीटर आहे। विमानतळ उड्डाणानंतर पायलट समीर सबरवाल यांनी मेडे अर्थात इमर्जन्सी कॉल दिला। टेक ऑफ नंतरच्या काही मिनिटात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं। विमान कोसळताच मोठा स्फोट होऊन आगीचे लोट हवेत उसळले। विमान कोसळलं तेव्हा वसतिगृहात मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी दुपारचं जेवण जेवत होते। या फोटोत दुर्घटनेमुळे अस्ताव्यस्त झालेल्या जेवणाच्या प्लेट्स आणि इमारतीची दृश्य दिसतात। विमानाचं जे चाक लँडिंग वेळी वापरलं जातं ते भिंत तोडून इमारतीत शिरलं। विमानाचा एक भाग हॉस्टेलच्या इमारतीला धडकून असा लटकला होता। दुर्घटनेवेळी हॉस्टेलमधील मुलं जेवत होती। अचानक मोठ्या विमान धडकून झालेल्या मोठ्या स्फोटानं संपूर्ण इमारतीत आगीचे लोट उठले। फक्त हॉस्टेलच नाही तर हॉस्टेल बाहेर उभी असलेली वाहनही जळून खाक झाली। अग्निशमन दल आणि स्थानिकांनी हॉस्टेलमध्ये अडकलेल्या मुलांसाठी मदत कार्य सुरू केलं। कोसळलेलं विमान एअर इंडियाचं AI-171 आणि बोईंग ड्रीमलाइनर श्रेणीतलं होतं। या विमानाची इंधन क्षमता तब्बल 1,26,210 लिटर इतकी असते। रिफायनरी पासून डेपोपर्यंत नेल्या जाणाऱ्या टेम्पोची इंधन क्षमता 40,000 लिटर पर्यंत असते। थेट लंडन पर्यंत विमान असल्यामुळे विमानात मोठ्या प्रमाणात इंधन होतं।